फुलंब्री तालुक्यातल्या तळे गावात अतिक्रमण काढण्यासाठी तरुणांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं। अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं, मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आप्पासाहेब गव्हाड हा तरुण आक्रमक झालाय आणि त्यामुळे त्यानं हे आंदोलन केलं। भुसावळ तालुक्यातील वरण गावामध्ये राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीस लवकरच गती मिळण्याची चिन्ह आहेत। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांनी या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण स्थळाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। संभाजीनगर इथून सिल्लोडकडे जाणाऱ्या एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल 57 प्रवासी बाळंबाळ बचावलेत। चालक एसटी बस वेगाने घेऊन जात असताना समोर अचानकपणे कार चुकीच्या पद्धतीने आली आणि अपघात टाळण्यासाठी बस चालकानं वाहनावर नियंत्रण ठेवत बाजूला वळवलं। यात बस थोडक्यात उलटली। यूजीसीने नाशिकच्या येवल्यातील एस&डी अभियांत्रिकी महाविद्यालयात आणि संशोधन केंद्राला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिलाय। शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्ता जपल्यानं हा दर्जा मिळवणारे एस&डी महाविद्यालय ग्रामीण भागातील पहिलं ठरलंय। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दैनिक सकाळ आणि स्कूल ऑफ स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलंय। आतापर्यंत 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय। जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेणमध्ये भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी आदिवासी संस्कृतीची परंपरा जतन करत संस्कृती दाखवण्यात आली। पेण बाजार समिती इथून निघालेल्या रॅलीमध्ये आदिवासी बांधव भगिनी विविध घोषणा देत डीजेच्या तालावर नाचत जागतिक आदिवासी दिन साजरा केला। जळगावच्या पाचोऱ्यातील पिंपळगाव तांडा इथं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटेंनी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केलाय। बंजारा बहिणीने राखी बांधून हा सण साजरा केला। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठवून दिल्या।